नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा संकलित मूल्यमापन पेपर इंग्रजी हा पाहणार आहोत. पहिले 2 प्रश्न हे ओरल प्रश्न आहेत, त्यामुळे प्रश्न 3ऱ्यापासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. यामध्ये सुरुवातीला 3ऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे. तो वाचून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे ट्रू अँड फॉल्स म्हणजे चूक की बरोबर. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तिरुवल्लुवर हे कापड विणकर होते, तर याचं उत्तर आहे ट्रू म्हणजे बरोबर. दुसरा प्रश्न आहे एक तरुण माणूस गरीब होता, अ यंग मॅन वॉज पुअर, तर याचं उत्तर आहे फॉल्स म्हणजे चूक होते. प्रश्न 3 मधील बी मध्ये आपल्याला पॅराग्राफनुसारच त्यातील वाक्य कोणते क्रमाने घडलेले आहेत ते लिहायचे आहे. याप्रमाणे आपल्याला ते सेंटेन्स वाक्य दिलेले आहेत, त्यानुसार ते कोणते अगोदर घडले व कोणते उशिरा घडले यानुसार त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. मी तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पुढील प्रमाणे उत्तर लावून दिलेले आहे. याचा तुम्ही आज व्यवस्थित सराव केला तर उद्याचा पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल. प्रश्न 3 मधीलच सी मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, जे कोण कोणास म्हटले आहे असा आहे. त्यातील उत्तर आपण खाली दिलेले आहे. आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहे. सर्व डिटेलमध्ये सांगितल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी आपल्याला इथे प्रश्न 4 मध्ये आपल्याला देत आहे. 2 गट दिलेले आहेत, अ आणि ब. यामध्ये आपल्याला खालील काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. याचं उत्तर आपल्याला अ आणि ब स्तंभाच्या मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी भरायचे आहे. त्याचे उत्तर मी आपल्याला खाली दिलेले आहे. यातील बी प्रश्नामध्ये आपल्याला वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करायचे आहे, जे या ठिकाणी मी पूर्ण करून आपल्याला दिलेले आहे. यापुढील 5वा प्रश्न आहे शब्दनिर्मिती तयार करायची आहे. खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे टेबल, त्यानुसार ती करायची आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या रकान्यात नाम, दुसऱ्या रकान्यात विशेषण आणि तिसऱ्या रकान्यात त्या शब्दाचे क्रियाविशेषण लिहायचे आहे. त्यामध्ये पहिला शब्द आहे केअर, केअरफुल, केअरफुली. दुसरा आहे ब्युटी, ब्युटिफुल, ब्युटिफुली. तिसरा आहे वंडर, वंडरफुल, वंडरफुली. चौथा आहे ट्रूथ, ट्रूथफुल अँड ट्रूथफुली. याप्रमाणे आपल्याला यामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या शब्दाच्या भरायच्या आहेत. यातील बी प्रश्नामध्ये आपल्याला खाली शब्द काही दिलेले आहेत व त्याचे अनेक वचनी रूपे लिहायचे आहेत, जे मी या ठिकाणी आपल्याला करून दिलेले आहेत. 6व्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला खाली काही वर्ड्स शब्द दिलेले आहेत, त्याचं आपल्याला पास्ट टेन्स करायचे आहे. या ठिकाणी खालील शब्दांचे आपल्याला भूतकाळी रूप लिहायचे आहेत. यामध्ये टेलचं भूतकाळी रूप आहे टोल्ड, बिकमचं भूतकाळी रूप आहे बिकेम, टेकचं भूतकाळी रूप आहे टूक. यातील बी प्रश्नामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत व त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत. त्या दोन्हीपैकी आपल्याला रिकाम्या जागी कोणता शब्द येईल हा निवडून लिहायचा आहे. मी या ठिकाणी आपल्याला त्या रिकाम्या जागा पूर्ण करून दिलेल्या आहेत. याचा तुम्ही खूप छान प्रकारे सराव करा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न 6 नंतर डायरेक्ट प्रश्न 8 दिलेला आहे, कारण यामधील प्रश्न 7वा हा हँडरायटिंग विषयी आहे. तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे, तो पॅराग्राफ जशाच्या तसा स्वच्छ सुंदर अक्षरात लिहायचा आहे. तो प्रश्न आपल्याला
5 मार्काचा आहे. त्यामुळे आपल्याला खूप छान प्रकारे या ठिकाणी अक्षरलेखन हँडरायटिंग करायची आहे. प्रश्न 8व्यामध्ये आपण ज्याप्रमाणे कोडे सोडवतो त्याप्रमाणे फक्त मधले अक्षर दिलेले आहेत व त्यामध्ये बाजूला दुसरे अक्षर दिलेले आहेत. त्याचा वापर करून आपल्याला कोडे सोडवायचे आहे. या ठिकाणी मी आपल्याला काही अक्षरांचा वापर करून कोडे सोडवून दाखवलेले आहे. परंतु आपल्याला जर येत असेल तर आपण दुसऱ्या देखील शब्दांचा वापर करून ते कोडे सोडवू शकता. प्रश्न 9मध्ये आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यामध्ये मिस्टर शहा आणि मिस्टर राणे असे 2 व्यक्ती आहेत. त्यानुसार आपल्याला खाली काही पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये ते किती शिकलेले आहेत, त्यांच्या हॉस्पिटलचे नाव असे आपल्याला त्यांचे वर्गीकरण करून त्याचे उत्तर लिहायचे आहे. मित्रांनो, प्रश्न 10व्यामध्ये आपल्याला एका पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे पहिलं पान दाखवलेलं आहे व त्यावर त्या पुस्तकाची माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरे ते पुस्तक पाहून सोडवायचे आहे. त्यामध्ये प्रश्न आहेत. नेम ऑफ बुक म्हणजे त्या पुस्तकाचे काय नाव आहे ते लिहायचे आहे. मी या ठिकाणी आपल्याला उत्तरासहित दिलेले आहे. त्याचप्रमाणे ते पुस्तक कोणी लिहिले आहे, त्या पुस्तकाची इयर ऑफ पब्लिकेशन म्हणजे ते पुस्तक कधी प्रकाशित झाले आहे, ते सर्वच वर आपल्याला मुखपृष्ठामध्ये पहिल्या पेजवर दाखवलेले आहे. परंतु ते आपल्याला खाली लिहायचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप घाईत बनवलेला आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या प्रश्नांचा खूप छान प्रकारे सराव करा आणि प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न सोडवून खूप छान मार्क मिळवा. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून देखील आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दरवेळेस टाकतच राहते. त्याची आपल्याला आपण सबस्क्राईब केल्यानंतर सर्वात पहिली माहिती मिळेल. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ती आपल्याला माहिती लगेच मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्च करावे लागेल, इकडे तिकडे माहिती शोधावी लागेल. त्यामुळे सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.